हॅलो गाईज, वेलकम टू आवर युट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्ही महाराष्ट्राबाहेर फिरायला आलोय, तर आम्ही आलो आहोत केरळमध्ये फिरण्यासाठी. आणि आम्ही आज आमचा फर्स्ट डे घालवणार आहे मुन्नारमध्ये. आम्ही 3 वाजता कदाचित 3 वाजता पोहोचलो का एअरपोर्टला. 3 वाजता एअरपोर्टवर पोहोचलो. ओके, 3 वाजता आम्ही कोचीनच्या एअरपोर्टला पोहोचलो आणि तिथून कॅब करून आम्ही आम्हाला कॅब घ्यायला. ही कॅब आम्हाला घ्यायला आली होती. आणि ह्या कॅबमध्ये बसून आम्ही या हॉटेलला 6 वाजेपर्यंत पोहोचलो. तिथून पुढे थोडंसं रेस्ट करून आता आम्ही रेडी झालो मुन्नार एक्सप्लोअर करण्यासाठी. 11 वाजले यांच्यामुळं हे झोपले होते आणि हे मेकअप करत होते. 1 तास हो. मेकअपला गेला. सो आम्ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट दाखवणार आहे तुम्हाला, की तुम्ही जर केरळला येणार असाल तर तुमच्या आयटनरीमध्ये तुम्हाला काही कॉन्टॅक्ट्स हवे असतील किंवा काही प्लेसेस तुम्हाला एक्सप्लोअर करायचे असतील ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळतील. और ये है हमारे कैब वाले भैया जिन्होंने हमें कोचीन से पिकअप किया है, और ये हमें 2 दिन मुन्नार और एलेपी तक लेके जाने वाले हैं। इनको इधर की बहुत अच्छी नॉलेज है और ये सब लैंग्वेज में बात कर सकते हैं, हिंदी, इंग्लिश, हिंदी, मलयालम बोलते हैं, तमिल बोलते हैं। ओके, सो आपको बहुत अच्छा रहेगा अगर आपने इनसे कैब बुक करवाई तो। थैंक। और अभी हम बजे 11:30 और 11:30 बजे हम निकल रहे हैं। अभी ये भैया हमें बहुत डांट रहे, मैं आगे बैठने वाली. गाईज, हा माझा भित्रा नवरा. मला सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला आवडतात आणि माझ्या भित्र्या नवऱ्याला काहीच ऍक्टिव्हिटीज करायला आवडत नाहीत. घाबरतात, खूप खूप जास्त घाबरतात ते सगळ्याला. साधं बीचला सुद्धा घाबरतात, बीचवरच्या राईडला सुद्धा घाबरतात. मग एअर मध्ये जायचं म्हटलं तर त्यांचं बाप रे बाप, एवढं जीवाला घाबरून कसं चालणार. क्या देखने जा रहे हैं अभी? ड्रीमलैंड. ओके, अभी हम लोअर मुन्नार बोलते हैं ना इसे. यस, लोअर मुन्नार में हम अभी ड्रीमलैंड देखने जा रहे हैं. ये हमारा मुन्नार का फर्स्ट डेस्टिनेशन है. और देखो गाइस, इधर का व्यू. इधर ड्रीमलैंड पहुंच गए हैं. एडवेंचर पार्क आगे क्या सुनो ना, एक सेकंड. ये कुछ एडवेंचर पार्क जैसा है, इधर रोपवे जैसा भी कुछ है. हम पैकेज लेंगे तो पता चलेगा हमें अभी अंदर जाके क्या क्या इंक्लूड है इसमें. अब जाके तो जाके और फाइनली इन्हें मुझे ही बुलाना पड़ा. अभी देखते हैं हम क्या क्या लेते हैं. 1100 रुपये पर पर्सन इथे ऍक्टिव्हिटीज आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज इन्क्लुडेड आहे, जसं की रोपवे किंवा रोपवे चेअर आहे आणि अजून खूप साऱ्या फन ऍक्टिव्हिटीज आहे. सो लेट्स सी, बघूयात आपण काय काय ऍक्टिव्हिटीज करतोय. आर यू एक्साइटेड फॉर ऍक्टिव्हिटीज? बोथ बोथ Very excited. यस. फाइनेंसर. Finance manager. मैं सिर्फ यहाँ एंजॉय करने आई हूँ. चलो. गाईज, हे असे काही लोक आहेत जे आम्हाला इतक्या लांबपर्यंत चालवत घेऊन गेले आणि यांना गेट सुद्धा माहिती नव्हता कुठे आहे आम्ही तर म्हणून. राहिलं नाहीये ना, पहिल्यांदाच आलोय. हे असे लोक आहेत. आणि गाईज, आम्ही आता ड्रीमलँड मध्ये एंट्री करतोय. आणि आता तुम्ही किती राईड करणार आहे? टोटल किती राईड आहे ते? 47. 147 या 47? 47. ओके, 47 राईड्स आहे तिथं. तुम्हाला 10 तरी जमतील का? बघू आता ते. बिकॉज स्टे ट्यून. माझ्या हस्बंडना जिम करताना थोडीशी इंजुरी झाली आहे, तरी पण बिचारे आले ते फिरायला. सो बघूयात आता किती ऍक्टिव्हिटीज करू शकतात ते. ओपन करा. दिल को क्या हो गया. हे आहे लोअर मुन्नार मधलं ड्रीमलँड. हे तिकीट कोणाकडे? संभवत इधर फन करने. फर्स्ट ऍक्टिव्हिटी इथं आम्हाला पलीकडे जायचंय. चला रे. मैंने डेयरिंग की है फर्स्ट एक्टिविटीज करने की. अभी देखते हैं.
गाईज मी यांची मज्जा उडवत होते पण या साध्या साध्या दिसणाऱ्या ऍक्टिव्हिटी पण सोप्या नाहीये, खूप अवघड आहेत. खूप घाबरून रडायला लागलेली. डेंजर होत ते खाणं. आणि मी दमलीये खूप. आणि इथं आता आम्हाला ह्याच्यावर जायचं वरती. आणि आम्ही असं झिप लाईन आहे आम्ही जाणार आहे. हा माझा भाऊ जिम ट्रेनर आहे म्हणून स्वतःला लय शाणा समजतोय, पटापट पटापट पळतोय आणि आम्ही दमलोय खूप. आणि आम्ही अशी ही झिप लाईन इथून तिथून जाणार आहे. जायचं का? येऊ हॅलो गाईज. आणि आता आमच्या ऑलमोस्ट हाफ राईड झाला ते कम्प्लीट. आम्ही जस्ट वॉटरमेलन ज्यूस घेतलाय थोडासा आणि आता आम्ही एक खूप अमेझिंग गोष्ट बघायला जाणार आहे. बघा कर रहा है कैसे खेल रहा है मेरा मासूम सा हजबंड. काय आम्ही आता त्याची गाडी येते खाली यात बसून जाणार आहे वरती. काहीतरी मिरर समथिंगचं आहे बघायला. अहो हात मध्ये घाल म्हणजे आम्ही दिसतो बरोबर. आहे का याच्यामुळे शिव्या खात होतो, बाकी काय भाई इधर कुछ तो हुआ है. आपण पुढे बसूयात का? हमें वापस बुलाया है और हम बहुत डरे हुए हैं. हमें पता नहीं क्या हुआ है. ये पता नहीं चल रहा मिरर है. हाँ कुठे Oh my God! एक्सपीरियंस है इधर. वीडियो चालू है. इकडनं चला ना. नाही इकडं मिरर आहे. इकडे मिरर आहे. चल. आपण आता हरवलोय. बाई आता बुलबुलही होणार. बाहेर कसं पडायचो. अटक गए. हेलो, उनको कॉल करते ना सर, नंबर होगा ना, मैं थोड़ा आउट ऑफ हूँ, उनको कॉल कर देना. उन्होंने कॉल किया होगा ना. नंबर पे चलो कॉलिंग का. जिथून गेलो होतो आम्ही तिथनच परत आलोय. एक्झिटचा हा दरवाजा आहे पण आता माहित नाही आता काय होणार आहे. आफ्टर लंच माझा असा अवतार आहे. सो मी आता पटापट रेडी होऊन आमच्या नेक्स्ट लोकेशनला जाणार आहे. आता आमची फक्त एकच ऍक्च्युली आज आम्हाला खूप लेट झालाय सगळ्या गोष्टींना. आज आम्ही फक्त एकच जे ड्रीमलँड जे आहे ते एक्सप्लोर केलंय. त्याच्यानंतर आता आम्ही ट्री स्पायसेस और ट्री जे काय आहे ते पाहायला चाललोय. प्लॅन करत असाल शर्टची बटन तर वगैरे थोडासा- गाईजला सगळे दिसत. हॅलो गाईज. आता वाजले ते दुपारचे नाही इव्हिनिंग होत आले ते 4 वाजत आले ते. आणि आताशी आम्ही सेकंड लोकेशनला चाललोय. आम्ही जाणार होतो ग्लास ब्रिजला पण ग्लास ब्रिज बंद आहे कारण इथं काहीतरी त्यांनी ग्लास ब्रिज ओपन केलाय तो गव्हर्नमेंट प्रॉपर्टी मध्ये ओपन केलाय त्यामुळे तिथं बंद केलाय तो. ओके तर तुम्ही तुमच्या आयटिनरी मध्ये ग्लास ब्रिज ऍड करू नका. आणि ह्या आमच्या वहिनी बाहेर एक व्हिडिओ काढतायत. आमच्या वहिनी हाय अजय दादा. हॅलो. कानात पृथ्वी का घातली. कानात पृथ्वी आहे का गाईज. पृथ्वी कुठल्या अँगलने दिसते तुम्हाला. ह्या बाबाला पृथ्वी दिसते. एवढी एवढीशी पृथ्वी आहे. आणि त्यांनी कवड्याच्या माळा. त्यात जोडा करायचं मला ब्लॅक मॅजिक केरळवरती पूर्ण केरळवरती करूया ना ब्लॅक मॅजिक. नाही होणार इथं. नाही कोणाला झालं तरी भावावर आणि नवऱ्यावर करून ब्लॅक मॅजिक नाही चालत इथं ब्लॅक मॅजिक. कुठे चालतं. पाणी चालतं फक्त. येस. आणि आम्ही आता पोहोचलोय परत टायमिंगचं बोलत बसेल तो. स्पायसेस गार्डनला. लेट्स सी आता बघूया.
ओ माय गॉड, वाव, किती छान दिसते बघ आपण. ऑनलाईन. एवढा वेळ आपण वेटिंग केलं, आणि आता आम्ही चाललो आहोत वेळेचं चीज नाही केलं आपण. बोललाच खरं चांगलं. स्पायसेस माईक मध्ये बोललो असतो मी इथं, असं बोलतोय मी. स्पाइसेस गार्डन पाहिला. सो बघूयात आता आपण आतमध्ये जाऊन काय काय पाहतोय ते. वो करने वाला मेडिसिन है। इसका कोर्स आपका हाई 10 वीक के हिसाब से बीएमए होगा। ये कोर्स आप कंप्लीट करने का दोबारा जरूर नहीं। मेडिसिन 2 टाइप ऑफ सिरप भी है, टैबलेट भी है। ओके। गाईड्स आणि त्या आतमध्ये इतकं छान छान सांगतात ते, इतकं सुंदर इथं व्हिडिओ आला होता नाही सांगतात. हॅलो गाईज, आणि आम्ही फर्स्ट डेचा लास्ट करतोय कथकली शो. आणि रामायण. अजून काय अजून काय होतं रे? कथकली शो, रामायण, मार्शल आर्ट समथिंग असा तो शो बघून आम्ही असं एंड करतोय. सो बघूयात आता आपण. डान्स फ्युजन. ओके, अजून एक डान्स फ्युजन आहे. ओके, लेट्स सी. काय करायचं? तो हा होता आमचा डे 1 इन केरळा. तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता मी दुसऱ्या दिवशी काय काय करू ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघा. थँक्यू.